नमस्कार, मी वृषाली कदम. जय महाराष्ट्राच्या एन्काउंटर या खास कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज एन्काउंटर मध्ये जी असामी आलेली आहे ती देखील खास आहे आणि हा एपिसोड मुंबईकरांसाठी तर अतिशय महत्वाचा आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. कारण पावसाळा अगदी समोर आलेला आहे. असं असताना मुंबईसाठी अनेक समस्याही दरवेळेला उद्भवत असतात. यावेळी काय मुंबईची परिस्थिती असणार आहे, पावसाळा कसा टॅकल होणार आहे, अनेक विषय आहेत मुंबईशी रिलेटेड. त्या सगळ्याच विषयांवर आपल्याला बोलायचं आहे. तुम्हाला थोडंसं जाणवतच असेल आपल्यासोबत कोण आहे. आपल्यासोबत मुंबईच्या प्रथम नागरिक आहेत रितू तावडेजी, मुंबईच्या महापौर. खूप खूप स्वागत आपलं जय महाराष्ट्रमध्ये आणि एन्काउंटरमध्ये. थँक्यू. धन्यवाद. रितू तावडेजी, मला असं वाटतं की तुम्हाला लोक ऐकायला उत्सुक आहेत, मुंबईकर तुम्हाला ऐकायला उत्सुक आहेत. तुम्ही काय मुंबईकरांशी संवाद साधत असतात. मात्र आता पावसाळा अगदी वेशीवर आलेला आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. अनेक ठिकाणी कोकणामध्ये किंवा असं जाणवतंय की आता सरी येऊ लागलेल्या आहेत. मुंबई हा तसा फार मोठा विषय आहे. मुंबई, त्याच्या समस्या, या सगळ्या गोष्टींकडे मी येणार आहे. पण आज तुम्ही प्रथम नागरिक म्हणून आलेले आहात एन्काउंटरमध्ये, तर एन्काउंटरमध्ये येऊन मुंबईच्या प्रथम नागरिकांना काय वाटतंय? प्रथमतः मी मुंबईकरांना धन्यवाद करते. माझ्या कार्यकाळाला म्हणजे कालच मला 100 दिवस पूर्ण झाले मुंबईच्या महापौरपदी बसल्यानंतर, आणि मुंबईकरांसाठी या 100 दिवसामध्ये एक चांगला भ्रष्टाचार विरहित आणि सुशासन असा पूर्ण एक कार्यकाळ 100 दिवसाचा हा देण्याचा अतिशय प्रामाणिक प्रयत्न या ठिकाणी आम्ही केलेला आहे. मी केलेला आहे, उपमहापौर त्यांनीही केलेला आहे. तर मुंबईकरांनी भरभरून प्रेम दिलेलं आहे. या 100 दिवसामध्ये खूप चांगला विश्वास ठेवलेला आहे. आणि मुंबईकरांबरोबरच मी ज्या पक्षाशी आज भारतीय जनता पक्ष आणि आमच्या महाराष्ट्राचे आमचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब त्यांनी जो विश्वास ठेवलेला आहे त्या विश्वासालाही मी पात्र ठरलेले आहे. तर ह्याचा मला अधिक आनंद या ठिकाणी वाटतोय आणि अतिशय चांगलं काम आज या ठिकाणी मी करते. खरं तर 100 दिवस पूर्ण झालेले आहेत तुमच्या कार्यकाळाला. एक सायझेबल टाइम झालेला आहे. 100 दिवसांमध्ये अनेक निर्णय घेतले गेलेले आहेत. ते निर्णय कुठले आहेत आणि मुंबईकरांना त्याचा कसा फायदा होतोय हे देखील आम्हाला नक्कीच जाणून घ्यायला आवडेल. महत्वाचे निर्णय, जर महत्वाचे निर्णय आम्ही घेतलेलेच आहे या ठिकाणी. मुंबईची महापौर पद या ठिकाणी मी बसल्यानंतर एक साधारण 23-24 कामांची यादी तयार केली होती. मुंबईचे अध्यक्ष अमित साटमजी यांचं मार्गदर्शन त्याच्यामध्ये लाभलं आणि या ठिकाणी 24-25 कामाची आम्ही एक SOP तयार केली आणि आम्ही स्वतःशीच असं पण केलं की आपल्याला या 100 दिवसामध्ये आपल्याला ही कामं लोकांसाठी करून द्यायची आहेत. आम्ही स्वतःलाच एका चौकटीमध्ये बंद करून ठेवलं की हो, आम्हाला असं नाही, एक बांधून घेतलं की आपल्याला या सगळ्या कामांना घेऊन लोकांपर्यंत जायचंय. मग त्या ठिकाणी मुंबईचं एक 365 क्लिनिंग डेज पूर्ण कार्यक्रम असेल तो आम्ही घेतला. त्यानंतर HPVचे इंजेक्शन्स अजूनपर्यंत दिले नव्हते ते मी सुरू केले. एक जवळपास 12 आणि 13 वयोमर्यादेमधल्या ज्या मुलींना त्या ठिकाणी इंजेक्शन्स लसीकरण सुरू केलं. त्यानंतर जे पूर्ण म्हणजे हे महाराष्ट्र शासनाकडनं आदरणीय मुख्यमंत्री CM DCM यांच्या माध्यमातून जे मुंबईचे CC रोड त्या कामाला सुरुवात केली होती, त्याच कामाला सुरुवात करत असताना जवळपास 700 किलोमीटरचे रोड आम्ही पूर्ण केलेत. आणि हे करत असताना मला तुम्हाला सांगायला फार आनंद वाटेल, पूर्वीच्या त्यांच्या कार्यपद्धतीमध्ये तत्कालीन महापौर असताना हे रोड करत असताना त्या रोड बरोबरच 150 कोटीचे पॉटोल्सचे कॉन्ट्रॅक्ट त्या ठिकाणी निघत होते, DL वर येत होते, ते संपूर्ण आम्ही कमी केलेत. म्हणजे या ठिकाणी जवळपास 150 कोटीवरून 20 आणि 30 कोटीवरती जर आले असतील तर वावगं ठरणार नाही या ठिकाणी. म्हणजे इतकी मोठी जी विषय आहे तो आम्ही ह्या मुंबईकरांना दिलेला आहे. बरेच आहेत या ठिकाणी. मग मुंबईकरांना मग दत्तक वस्ती योजनेमध्ये सुधारणा असेल, प्राणी संग्रहालयामध्ये मोठा 450 कोटीचं अननेसेसरी कॉन्ट्रॅक्ट त्या पद्धतीने तयार होणार होतो ते आम्ही त्या ठिकाणी थांबवलं. रोडच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये आपण जे रिफ्लेक्टर पेंट असतो तो सुद्धा वेगळा या ठिकाणी DL वरती यायचा, तो आम्ही रद्द केला. जवळपास 1000 कोटी आम्ही मुंबई महानगरपालिकेचे या ठिकाणी वाचवलेत. आणि अशा विविध जे आहे झेन नेक्स्ट आपण बोलतो, ज्या मुलांसाठी आपण चांगल्या सुविधा त्यांना आपण या कार्यप्रणालीमध्ये कसं घेता येईल त्यांच्याविषयी, युवाविषयी आम्ही विचार केला. अशा बऱ्याच विषयांवरती आम्ही मुंबई महानगरपालिकेमध्ये काम करतोय.
मुंबई महानगरपालिकेने रिसेंटली सांगितलेलं आहे की 100 दिवसांमध्ये त्यांनी ज्या काही अचीवमेंट्स केल्यात, तर मला असं वाटतं की बऱ्याच अचीवमेंट्स त्यांनी ह्याच्यामध्ये दाखवलेल्या आहेत. या सगळ्यामध्ये मला असं वाटतं की करप्शन हा सगळ्यात महत्वाचा विषय होता. कारण मुंबई महानगरपालिका आणि भ्रष्टाचार हा एक असं समीकरण गेले अनेक दशकं आपण सगळ्यांनीच पाहिलेलं आहे. तर हा करप्शन, हा भ्रष्टाचार कर्टेल करणं, तो कमी करणं किंवा त्याचं समूळ उच्चाटन करणं, यासाठी म्हणून तुमचा काही रोडमॅप आहे का, असं काही प्लॅन आहे का महापौर म्हणून? मुंबई महानगरपालिकेमध्ये साधारणतः तुम्ही जर पाहिलं तर जवळपास 4.5 वर्षांनी इलेक्शन्स लागलेले आहेत. गेल्या 4.5 वर्षामध्ये प्रशासनाचं राज्य होतं. त्याच्या अगोदर उद्धव बाळासाहेब ठाकरे त्यांच्या पक्षाचे जे खासदार आपलं महापौर त्या ठिकाणी बसले होते. वारंवार हा मोठा जो आरोप आहे तो मुंबईकरांकडनं होत होता की मुंबई महानगरपालिकेमध्ये खूप मोठा भ्रष्टाचार होत आहे. या ठिकाणी रोडचे कॉन्ट्रॅक्ट निघतात ऑन द स्पॉट, सायमल्टेनियसली त्या ठिकाणी पॉटोल्सचे कॉन्ट्रॅक्ट निघतात आहे. म्हणजे प्रत्येक गोष्टीत, म्हणजे मग मुलांची शालेय वस्तू असू दे, ते 500 कोटीचे कॉन्ट्रॅक्ट, म्हणजे 3 आकड्याशिवाय तिथे कॉन्ट्रॅक्ट होतच नाही. अशा पद्धतीने कामकाज चालू असताना आम्ही हे संपूर्ण ट्रान्सपरन्सी आम्ही आल्यानंतर या ठिकाणी घेऊन आलोय. म्हणजे मुंबई महानगरपालिकेची खरेदी विक्री ही संपूर्ण आम्ही जेम पोर्टलवर आणली आणि जेम पोर्टलच्या माध्यमातून ओपन जे मार्केट आहे त्या माध्यमातून आम्ही लोकांना आव्हान केलं की ह्या पद्धतीने इथे खरेदी विक्री झाली पाहिजे. तुमच्या माहितीसाठी सांगते, जवळपास शालेय वस्तूंमध्ये 300 कोटीच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये आम्ही डायरेक्ट 25% घट आणली. म्हणजे एखादी जर गोष्ट, मुलांची जर समजा शाळेचं दप्तर आहे ते जर 200 रुपयाला आतापर्यंत डीएल वरती आणत होते ते आम्ही डायरेक्ट 100 रुपयावरती आणून ठेवलं. म्हणजे अशा पद्धतीने भ्रष्टाचार विरहित ट्रान्सपरन्सी ही मुंबई महानगरपालिकेमध्ये ह्या काळामध्ये लोकांना दिसण्यात आलेली आहे. नक्कीच. मला असं वाटतं की हे एक फार मोठी उपलब्धी असं म्हटलं तर वावगं नाही ठरणार. पॉटहोल्स हा दरवेळेचा विषय आहे की पाऊस आणि पॉटहोल्स ही मुंबईचा पिच्छा काही गेले अनेक दशकं सोडलेला नाहीये. तर तुम्हाला असं वाटतं का की महापौर म्हणून हे देखील एक टास्क आहे तुमच्या समोर आणि हे तुम्ही टॅकल कशी करणार? येस, मुंबईमध्ये साधारण 2000 किलोमीटरचे रस्ते आहेत. आता आपण देवेंद्रजी मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी 2014 पासून मुंबईचे रस्ते त्याच्यावरती त्यांनी जास्त कॉन्सन्ट्रेट केलं. मुंबई महानगरपालिका पण त्याच्याबरोबर होती. तर या ठिकाणी आम्ही सीसी रोड सगळे करायला घेतले. जवळपास 700 किलोमीटर रोड आपण सीसी केलेले आहेत. तर नुसते रोडच आपण केलेले नाही, त्याच्या बाजूचे आपण साईड ड्रेन घेतलेले आहेत, तिथे असलेले कल्वर्ट घेतलेले आहेत, त्या ठिकाणी असलेले जे पण रोडशी निगडीत आहे ते सगळ्या गोष्टी आपण त्या बीओक्यू मध्ये कॉन्ट्रॅक्टमध्ये घेतलेले आहे. तर हा 700 किलोमीटरचा रोड होताना मी जिथे पाहणी केली ते रोड तर स्मूथ झालेले विथ टनेल डक आहे. म्हणजे कसं होतं, रोड आधी कसं होती पद्धत की रोड बनायचे, रोड बनून झाल्यानंतर पुन्हा मग कुठली ना कुठली युटिलिटी असेल, केबलची वायर असेल तर रोड वरती ट्रेंच करून पुन्हा तो रिस्टेट केला जायचा, मग तो रोड पूर्ण अनइव्हन व्हायचा. पण आता आपण काय केलं, सीसी रोड विथ टनेल डक. म्हणजे एखादा चेंबर आपण ओपन केला की आपल्याला जी वायर घालायची असेल ती तुम्ही डक मधून रिस्टेट करू शकता. ह्याच्यासाठी ट्रेंच करायची गरज नाही. तर अशा पद्धतीचे रोड आपण मुंबईकरांना यावेळी दिलेले आहेत. आता त्याच्यामध्ये जर तुम्ही पॉटोल्सचं जर विचारलं तर एकंदरीत 700 किलोमीटरचा रोड झाल्यानंतर उरलेले जो 25% किंवा 20% पार्ट असेल जो आता आपण मान्सून मध्ये नाही करू शकत, तो आता पावसाळ्याच्या नंतर आपण हातामध्ये घेणार. तर त्या ठिकाणी जे पॉटोल्स आहेत त्याच्यावरती आता आपण काम करतोय. ज्या ठिकाणी आपल्याला वाटतंय की त्या रोडला आता काही रिस्टेट करायची गरज असेल का, त्या ठिकाणी वॉटर स्टेग्नंट होऊ शकतं का, ह्या सगळ्या गोष्टीचा आढावा आपण ह्या माध्यमातून घेऊन त्या ठिकाणी सुधारणा करण्याचं काम करतोय. पण पावसाळ्याच्या नंतर ते उर्वरित रोड आपण कंप्लीट करणार आहोत. बरं, हा शब्द देताय तुम्ही? 100% ते प्रोसेसमध्येच आहे आमच्या. नक्कीच. तर तुम्ही असं म्हणताय, म्हणजे मला असं वाटतं की जय महाराष्ट्राच्या सगळ्या व्ह्युअरसाठी बातमी आहे की बऱ्यापैकी एक मोठा लार्जर नंबर जो आहे तो कव्हर झालेला आहे आणि मला वाटतं 40% का 35 ते 40% जे रोड्स आहेत किंवा त्याचंच काम, डागडुगी जी आहे किंवा त्याचं कॉन्क्रिटीकरण जे आहे ते थोडंसं 25% ते बाकी आहे. आणि आता अगदीच आपण मान्सून तोंडावर आलेला असल्यामुळे त्या कामालाही साधारणतः 1-1.5 महिना लागतोच. 2027 मे जून पर्यंत उर्वरित काम कम्प्लीट होणार पावसाळ्यानंतर. बर. सो त्यानंतर मला असं वाटतं की पॉटहोल्स फ्री मुंबई होईल असं म्हटलं तर. त्यासाठीच हा सगळा प्रयत्न चालू आहे. मुंबईकरांना आता ज्या ठिकाणी मी स्वतः व्हिजिट घेतलेले आहेत, डायरेक्ट मुंबईकर माझ्याशी बोललेले आहेत, अतिशय आनंदी आहेत, खुश आहेत. ते म्हणाले, मॅडम प्रथमतः हे सर्व होतंय, अशा पद्धतीचे रोड ह्या ठिकाणी बनतात आहे, सीसी रोड बनतात आणि ह्याच्यामध्ये आपण फक्त मेन रोड घेतले नाही तर आतले छोटे मोठे सगळे रोड ह्याच्यामध्ये आपण कव्हर केलेले आहेत. आता जेईएम म्हणजे गव्हर्नमेंट ई मार्केट
असं त्याचं ॲब्रिव्हिएशन आहे JEM. JEMचं. तर ह्या एक मला असं वाटतं हा एक रिव्होल्युशनरी किंवा गेम चेंजर आहे येस. की ज्याच्यामध्ये जो उत्पादक आहे, जो सर्व्हिस प्रोव्हायडर आहे, त्याच्यासाठी थेट दालनं जी आहेत बीएमसीची ती ओपन झालेली आहेत. मध्ये कोणी मिडलमॅन नाहीये. नसणार. त्याच्यामुळे पैसेही वाचतायत, म्हणजे ते Yes. पैसे अर्थात कर रूपाने सामान्य मुंबईकरांचेच आहेत, ते देखील वाचतायत. आणि जो सेलर आहे किंवा जो सर्व्हिस प्रोव्हायडर आहे, जो उत्पादक आहे, त्याला देखील एक खुली बाजारपेठ उपलब्ध करून देणं. तुम्हाला असं वाटतं का की बीएमसीच्या इतिहासामधलं हे सगळ्यात मोठं रिव्होल्युशनरी असं पाऊल आहे? बीएमसीच्या इतिहासातलं एक खूप मोठं पाऊल आहे. इतका मोठा निर्णय हा फक्त आणि फक्त भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेच्याच सत्तेमध्ये हा झाला. जेम पोर्टलवरती खरेदी विक्री घेऊन येणं ही फार मोठी एक झेप आहे आमची, आणि ती आम्ही यशस्वीपणे पार केली आहे. जेम पोर्टलवरती घेऊन येणं म्हणजे संपूर्ण बाजारपेठ ओपन आहे. त्या ठिकाणी बरेच बिडर असतात. आपल्याला कमीत कमी जी गोष्ट वस्तू विकत मिळते ती कमीत कमी भावाने मिळते. आत्ता आम्ही शालेय वस्तूची मी जी रिव्ह्यू मीटिंग घेतली त्याच्यामध्ये आमचे 25% मुंबई महानगरपालिकेचे पैसे वाचतात आहे. तर आमच्यासाठी ही फारच मोठी झेप आहे. आम्ही मुंबईकरांचा पैसा जितका वाचवता येईल तेवढा प्रयत्न करतोय. कारण याआधी आपण बघितलेलं की ब्लॅकलिस्ट झालेले कॉन्ट्रॅक्टर्स पुन्हा रिइन्स्टिगेट होत होते, किंवा हे जे सर्कल होतं, हे विशेष सर्कल ज्याला म्हणतात, की ते संपतच नाही, हे चालूच राहायचं. ह्याला कुठेतरी ब्रेक. मी स्वतः शिक्षण समितीचे अध्यक्ष होते 2014-15. मी हा आक्षेप नोंदवला होता त्यावेळी की शूज विकणारा कसा काय मुलांचा युनिफॉर्म देऊ शकतो, आणि त्याचंही कॉन्ट्रॅक्ट नाही म्हटलं तरी 250-300 कोटीचं होतं. कारण आमचे 3 लाखाच्या वरती विद्यार्थी आहेत मुंबई महानगरपालिकेचे, आणि एवढी मोठी क्वांटिटी देणं, आणि त्याच्यानंतर स्टँडिंग वरती मला ज्यावेळी कळालं तर त्यावेळी मी आक्षेप नोंदवला होता. पण नंतर मला कळालं की हा कॉन्ट्रॅक्ट घेणार आणि तो शेवटी सबलेट कोणाला करणार? युनिफॉर्म वाल्यालाच. म्हणजे अशा पद्धतीचं एक तुम्ही लक्षात आलं, हे संपूर्ण एक मोठा भ्रष्टाचारच त्या ठिकाणी चालू होता, आणि तो दिसत होता. पण त्या ठिकाणी उद्धवजींची सत्ता होती, त्या ठिकाणी त्यांचीच सगळे नियम निकष निर्णय चालत होते. त्यामुळे आम्ही आमची मतं नोंदवण्याची कामं करत होतो, पण निर्णय जी क्षमता आणि जी प्रणाली होती ती त्यांच्या हातामध्ये होती. तर त्यामुळे आता लोकांनी इतक्या मोठ्या मताधिक्याने आम्हाला या ठिकाणी बसवलेलं आहे. तर हे आमचं जे पूर्ण आमचा अजेंडाच तो आहे की भ्रष्टाचार विरहित आणि सुशासन हे या मुंबई महापालिकेत आणायचंय, आणि त्यासाठीच आम्ही हा सगळा प्रयत्न करतोय. खरं तर 44 वर्षानंतर भाजपचा महापौर हा बसलेला आहे. तसं पाहायला गेलं तर पहिल्यांदाच बसले असं म्हणता येणार नाही, पण 44 वर्ष म्हणजे 4 दशकं हा एक मोठा सायझेबल टाइम आहे. त्यानंतर तुम्ही तिथं विराजमान झालेल्या, त्यामुळे सगळ्यांच्याच नजरा ह्या अर्थातच तुमच्याकडे असतात की कशा पद्धतीनं ह्या ठिकाणी बसल्यानंतर तुम्ही मुंबईकरांसाठी त्यांचं लाईफ बेटर करण्यासाठी म्हणून तुम्ही काय कराल. तर ज्यावेळी तुम्ही त्या खुर्चीवर बसलात तर असे काही अजेंडा स्वतःच्या मनाशी ठरवलेला का की हे 3 गोष्टी किंवा ह्या मिनिमम ह्या 3 गोष्टी तर मी करणारच करणार, जसं मिळेल तसं करणार? कारण या आधी देखील आपण नगरसेवक म्हणून काम केलेलं आहे. तर एकतर मला मुंबईकरांचे फुटपाथ क्लिअर करायचे होते. त्यासाठी मी फार मोठं पाऊल उचललं होतं की या ठिकाणी जे फुटपाथ इलिगल फेरीवाले त्यांनी जे कव्हर केले होते, मग त्या ठिकाणी रोहिंगे असतील किंवा बांगलादेशी त्या ठिकाणी विस्थापित झाले होते, त्याची चाचपणी सुरुवात करायला मी सुरू केली. दादर एरिया तुम्ही बघताय क्लिअर झालाय. बरेच एरिया या ठिकाणी जर बघितले मुंबईतले आपण क्लिअर करून दिलेले आहेत, आणि लोकांना जो फुटपाथ आहे तो पूर्णपणे मोकळा करून दिलेला आहे. त्यानंतर मूळ जो फेरीवाला होता त्याच्यावरही अन्याय होऊ नये म्हणून त्याच्यासाठी आपण टाउन वेंडिंग कमिटी, त्याचे जे निर्णय न्याय प्रविष्ट संपूर्ण प्रणाली होती त्याच्यामध्ये मुंबई महानगरपालिकेच्या लॉ डिपार्टमेंटच्या सगळ्यांना बोलवून त्याचे ॲफिडेव्हिट सादर करून ते जजमेंट मी हातात घेतले. त्याच्यानंतर टाउन वेंडिंग कमिटी उभी केली, त्याची प्रोसेस आता जोरदार चालू आहे. तर ह्या पद्धतीने मुंबईचे जे फुटपाथ मोकळे करून देणे एक तो माझा विषय होता. दुसरं माझ्या मनात सतत असायचं ते म्हणजे मुंबईचे प्रवेशद्वार. तर मुंबईमध्ये जे ऐरोली असेल, वाशी असणार किंवा मुलुंड चेकनाका असेल, हे जे सगळे दहिसर आपला चेकनाका, या ठिकाणी मी सगळीकडे जाऊन व्हिजिट देऊन आले. तर त्याच्यानंतर माझी आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याबरोबर मीटिंग झाली. तर चर्चेच्या वेळी कळालं, आणि ह्याचं हेड पण मी स्टँडिंग मध्ये ओपन केलं.
तर त्यांनी साहेबांनी सांगितलं की प्रवेशद्वार आपल्याला करायचेच आहे, पण प्रवेशद्वारचे पिलर्स ज्यावेळी मुंबईच्या रोडवरती आले तर कंजेन्शन व्हायला नको. त्या अनुषंगाने पण तुम्ही विचार करा. मग चर्चेच्या वेळी कळालं की मुंबईचे जे ऑक्ट्राय नाके आहेत ते आपल्याला पूर्ण तयार करायचे आहेत. मग त्यांच्या सूचनेमधून मग ह्या ठिकाणी मुंबईकरांना पार्किंगची खूप मोठी अडचण आहे. खरं. तर मोठे ट्रान्सपोर्ट हब आपण ह्या ठिकाणी ऑक्ट्राय नाके, मग काही ठिकाणी 6 एकर आहेत, काही ठिकाणी 4 एकर आहे, काही ठिकाणी 10 एकर जागा अशीच मोकळी पडलेली आहे. मग ती आपण पूर्ण डेव्हलप करायला हातामध्ये घेतलेली आहे. फॉर एक्झाम्पल सांगायचं म्हटलं तर दहिसर चेक नाका, त्या ठिकाणी आपण सुरुवात केली आहे कामाला. बाकीचे आपण सगळे परमिशन्स घेऊन येतोय. आता मला वाटतं वाशी चेक नाकाचे पूर्ण परमिशन्स कंप्लीट केलेत. तर त्या ठिकाणी मग मुंबईमध्ये येणारी वाहनं किंवा मुंबईतून बाहेर जाणारी वाहनं, मग त्यांना असणारी पार्किंगची व्यवस्था ती आपण जवळपास मोठी बिल्डिंग बांधतोय, मोठ्या गाड्यांपासून छोट्या गाड्यांपर्यंत. मग काहींचा माल असेल तो ठेवण्यासाठी गोडाऊन्स आपण त्या ठिकाणी उभी करतोय. मग महाराष्ट्राची पूर्ण खाद्य संस्कृती असेल त्यासाठी आपण हॉटेल उभं करतोय, जेणेकरून महाराष्ट्राची खाद्य संस्कृती त्या ठिकाणी झाली पाहिजे. असे विश्रांतीगृह असतील, जेणेकरून त्या ठिकाणी रेव्हेन्यू पण जनरेट झाला पाहिजे मुंबई महानगरपालिकेला. त्या अनुषंगाने पण माझे प्रयत्न चालू आहे. तर हे ऑक्ट्राय नाके जे आहेत ते मी डेव्हलप करायला हातामध्ये घेतलंय. दुसरा जर विषय असेल तो म्हणजे ह्या HPV इंजेक्शन्सचा, लसीचा, ती सुरुवात झालेली आहे. मुंबई महानगरपालिकेच्या दररोज 10 विद्यार्थिनींना आपण घेऊन येतोय आणि जे रुग्णालयामध्ये घेऊन येऊन त्यांना आपण लसीकरणाचं करतोय. चौथा माझा आवडता विषय तो म्हणजे मुंबईकरांना सिंहाची पूर्ण केव्हापासून वाट बघत होते. मी जाऊन राणीच्या बागेमध्ये सगळं डेन पिंजरा चेक करून आले. संपूर्ण परिपक्व असा व्यवस्थित तयार केलेला होता. त्यानंतर मी सक्करबाग जुनागडला कंटिन्यू फॉलोअप केला. तिकडच्या अधिकाऱ्यांशी बोलले, फॉरेस्टच्या अधिकाऱ्यांशी झालं बोलणं, पत्रव्यवहार सुरू केला आणि जवळपास राणीच्या बागेतले पण जे उद्यान अधीक्षक होते ते पण गेले 5 वर्षापासून फॉलोअप घेत होते. पण त्यांनी सांगितलं फर्स्ट टाइम मॅडम आम्हाला तुमच्या या फॉलोअपमुळे त्यांचं पत्र आलं आणि त्यांनी माझी मागणी अप्रूव्ह केली. आणि त्या ठिकाणी तेही आता माझी अडचण म्हणजे एक माझी इच्छा होती त्या ठिकाणी मुंबईकरांना लायन दिसायला पाहिजे त्या ठिकाणी, तर 2-2 जोड्या देण्याचं त्यांनी ठरवलेलं आहे. तर तीही एक माझी एक धावपळ होती, तीही माझी पूर्ण झाली. तर आणि एक बाकीचं जे आहे जे CCTV प्रत्येक शाळांमध्ये लागले पाहिजे ह्या गोष्टीवरती मी जास्त लक्ष देते. मुलींच्या सगळ्या बेसिक काही असतात गोष्टी, मग सॅनिटरी नॅपकिन त्यांना इझिली त्या ठिकाणी शाळेत वेंडर मशीनच्या माध्यमातून मिळायला पाहिजे, त्यावरतीही लक्ष आहे. म्हणजे ह्या सगळ्या दृष्टीने महापौर म्हणून मला जितकं मुंबईकरांसाठी करता येईल तेवढं मी पूर्णतः करते. पाहत रहा जय महाराष्ट्र न्यूज. 100% गाईच्या दुधापासून बनलेलं शुद्ध सोनेरी आणि दाणेदार गोवर्धन तूप, गर्वाने गोवर्धन. रूफटॉप सोलर स्ट्रक्चर फक्त स्टील नसतो, इट इज इंजिनिअरिंग. आम्ही हेवी कॉलम बेस पासून स्टार्ट करतो, जो 4 बोल्टेड कनेक्शन्स वापरून सिक्युअर केलेला असतो. सर्व मेंबर्स सायंटिफिक अनालिसिस नुसार साइज केलेले असतात. रोल फॉर्म सेक्शन्स वापरून मिनिमम 2 मिलीमीटर थिकनेस मध्ये. रिलायबल आणि लॉंग टर्म परफॉर्मन्ससाठी स्ट्रक्चुरा इंजिनियर्ड रूफटॉप सोलर स्ट्रक्चर्स. मला असं वाटतं तुमची कारकीर्द ही महिला बचत गट वगैरे यापासून खरं तर सुरू झाली होती. महालक्ष्मी सरस याला देखील आपण रिसेंटली जाऊन आलात आणि तिथं देखील त्या बचत गटांना, कारण तिथे देखील महाराष्ट्रभरातले खरं तर येतात, जरी तो मुंबईमध्ये आपण इव्हेंट ऑर्गनाईज करत असलो तरी त्यांना एक मोठं बळ किंवा एक मोठी बाजारपेठ उपलब्ध ही कायम होत असते. अशाच पद्धतीचे जे महालक्ष्मी सरस आहेत हे राऊंड इयर चालू राहावेत. मग त्यांची नावं बदलतील, वेगळे कुठले तरी येतील, पण हे अशा पद्धतीने बचत गटांना प्रोत्साहन मिळावं यासाठी म्हणून तुम्ही काही करणार का? बचत गटाचं आणि माझं नातं वेगळंच आहे. मी बचत गटातून तयार झालेली एक समाजसेविका, त्यानंतर राजकीय प्लॅटफॉर्म आणि आता महापौर. म्हणजे माझी वाटचाल बचत गटातूनच सुरू झालेली आहे. त्यामुळे मी कायम महिलांना सांगते की बचत गटातून एक महिला मुंबईची महापौर होऊ शकते. ह्याचं जिवंत उदाहरण म्हणजे मी स्वतःच आहे या ठिकाणी. तर बचत गटाच्या हाताला काम मिळालंच पाहिजे कायम. मुंबईच काय महाराष्ट्राचे, कारण मी महाराष्ट्र प्रदेश महिला मोर्चामध्ये उपाध्यक्ष पण राहिली आहे. त्यामुळे पालघर जिल्हा असेल, ग्रामीण ठाणे असतील किंवा कोकण असेल, यामध्येही मी काम केलेलं आहे. महिला आर्थिक विकास महामंडळावर संचालक म्हणून मी राहिलेली आहे. त्यामुळे माझा पूर्ण महाराष्ट्रामध्ये बराच ह्या गोष्टीसाठी प्रवास पण झालेला आहे.
तर मुंबईमधल्या तशा महिलांना एवढं सोसावं लागत नाही तेवढं मुंबईच्या बाहेरच्या ग्रामीण विभागातल्या महिलांना हातावरती पोट म्हणायला हरकत नाही. बचत गटाच्या माध्यमातून जे एखादी वस्तू ते तयार करतात पण त्याला बाजारपेठ उपलब्ध होणं फार गरजेचं आहे. त्यांच्याकडे खूप क्रिएशन आहे, वेगवेगळ्या कल्पकता आहेत, छान गोष्टी तयार करू शकतात, खाद्यपदार्थ असतील किंवा इतर असतील. पण महालक्ष्मी सरस यासारखी महाराष्ट्र शासनाने आदरणीय देवेंद्रजी असतील, आदरणीय एकनाथ शिंदे साहेब असतील, गोरे साहेब असतील, ह्यांच्या माध्यमातून जी एवढा मोठा प्लॅटफॉर्म सुरू झालेला आहे, तर बचत गटांना प्राधान्य ह्यासाठी दिलं पाहिजे की महिला ही सक्षम झाली पाहिजे. माझं असं मत आहे, ज्या घरामध्ये महिलेला सन्मान असतो, ज्या पक्षामध्ये महिलेला सन्मान असतो, ज्या देशामध्ये महिलेला सन्मान असतो, ते घर, तो पक्ष, तो देश पुढे जातो. म्हणून महिला ही खूप मोठी शक्ती आहे, ताकद आहे. आणि म्हणूनच आज मी तुम्हाला या ठिकाणी सुद्धा दिसते ते आमच्या पक्षामुळे, कारण त्यांनीही महिलेला सन्मान दिलेला आहे. खरंय खरंय. आणि महिलाच काहीतरी रिव्होल्युशन करू शकतात असं माझं ठाम मत आहे. 100%. आणि अर्थात मला असं कायम वाटतं की आपण म्हणतो की एका पुरुषाच्या मागे, सक्सेसफुल पुरुषाच्या मागे महिलेचा हात असतो, सक्सेसफुल महिलेच्या मागे देखील पुरुषाचा हात असतो. मग तिचे वडील असतील, मिस्टर असतील, तर ह्या सगळ्यांची जोड ही आवश्यकच असते. तेव्हाच एखादी महिला ठामपणे खंबीर भूमिका घेऊ शकते आणि झोकून काम करू शकते. थोडासा वेगळा प्रश्न विचारते मी. मधल्या काळात तुम्ही सायन रुग्णालयात देखील भेट दिलेली होती. थॅलेसिमिया दिन या दिवशी आपण स्वतः रक्तदान केलेलं आहे. तर या संदर्भातली जनजागृती व्हावी थॅलेसेमिया संदर्भातली, यासाठी म्हणून आपण काय करताय? मुंबईमध्ये एक साधारण 500 मुलं आहेत थॅलेसेमिया पासून ग्रासलेली मुलं आहेत. थॅलेसेमिया रुग्णांना ब्लड हे लागतंच, महिन्यातून 2दा, 15 दिवसातून एकदा. आणि खरंच मी या माध्यमातून मुंबईकरांना पण आवाहन करेल की जितकं होईल तेवढं आपल्याला ब्लड डोनेट करायला पाहिजे. माझ्या वाढदिवसाला मी प्रत्येक वेळा ब्लड डोनेट करते. ही मला फार वाटतं की त्यांच्यासाठी करायला हवं. ऐच्छिक आहे ते प्रत्येकाच्या इच्छेवरती, पण करायला हवं ते. आणि कारण त्या मुलांना फार गरज आहे. मी ह्या छोट्या छोट्या बालकांना भेटलेली आहे आणि पाहिले त्यांची अवस्था की काय असू शकते. म्हणून वारंवार रुग्णालयाच्या माध्यमातून असेल किंवा डॉक्टरांच्या माध्यमातून असेल, वारंवार आव्हान केलं जातं की जास्तीत जास्त लोकांनी येऊन ब्लड डोनेट करा. थॅलेसेमिया चिल्ड्रनसाठी ब्लडची गरज आहे फार. ह्या सगळ्यामध्ये आपण ज्यावेळी नगरसेविका होतात त्यावेळी आपला जो पगार आहे किंवा जे मानधन असतं ते देखील आपण अशा अनेक प्रकल्पांसाठी किंवा महापौर निधी देखील आता आपण त्यावेळी महापौर वैद्यकीय निधीला देण्याचा आपण निर्णय घेतला होता. तर त्याच्या मागची असं काय, व्हॉट हॅज ट्रिगर्ड यू, म्हणजे नेमकं असं काय घडलं की तेव्हा असं वाटलं की अरे आता हा निधी आपण महापौर निधीसाठी डोनेट केला पाहिजे? नाही, कारण की आपण ज्यावेळी TB हॉस्पिटल असेल किंवा कॅन्सर हॉस्पिटल असेल, खूप काही म्हणजे इतकी काही ठिकाणी अशी गरिबी आहे की लोकांना फार हाल अपेष्टा सहन करावे लागतात, बिलं पॉसिबल नसतात त्यांना. तर फक्त मीच नाही, महापौर वैद्यकीय निधीमध्ये जवळपास 5,500 लोक डोनर आहेत, जे पडद्याच्या आड आहेत, जे आपले नावही सांगत नाहीये आणि ते समोरून मदत करतात आहे. तर एक महापौर वैद्यकीय निधीमध्ये कमीत कमी 25,000चा चेक, जे त्यामध्ये जवळपास 12 काय 1500 जे रुग्ण आहेत किंवा त्यांना असलेले निदान, त्याच्यावरती आपण त्यांना 25,000चा चेक आपण त्या ठिकाणी देतो आणि ते करणं गरजेचं आहे. मला असं वाटतं प्रत्येकाच्या जे तुम्हाला आयुष्यामध्ये तुम्ही कमवता त्याचा थोडा पार्ट आपण जर कोणाला बरं करण्यासाठी दिला किंवा गरीब मुलाला शिक्षण देण्यासाठी दिला, तर हे एक वेगळंच सुख आहे ना. आपल्याला बोलतात ना, झोप चांगली येते की मी काहीतरी केलं कोणासाठी. स्वतःसाठी तर सगळेच करतात, दुसऱ्यांसाठी करून बघा, खूप छान वाटतं. थोडा राजकीय प्रश्न आहे की बऱ्याच काळानंतर खरं तर भाजपची पूर्णतः सत्ता आलेली आहे. याआधी भाजप पहारेकरी म्हणून पाहत होता, त्यांचे नगरसेवकही अधिक होते, पण त्यावेळी ते सत्ता न घेणं हा एक किंवा पहारेकराची भूमिका घेणं हा त्यांचा निर्णय त्यांनी व्यक्त केला होता मुख्यमंत्र्यांनी, आणि त्यानंतर त्या पद्धतीच्या भूमिकेत भाजपही होतं. आता भाजप पूर्णतः सत्तेत आलेला आहे. पहिला त्यांचा महापौर अनेक दशकानंतर बसलेला आहे. अशा परिस्थितीमध्ये अशी कोणते निर्णय तुम्ही आल्यानंतर या 100 दिवसात घेतले की जे
आधीच्या सरकारच्या काळामध्ये बीएमसी द्वारे होऊ शकले नव्हते किंवा ते अडकले होते, रखडले होते. भ्रष्टाचार मुक्त महानगरपालिका हा सर्वात पहिला अजेंडा. कारण मी स्वतः तुम्हाला मी सांगते माझंच, मी शिक्षण समिती अध्यक्ष असताना मुलांना एक तर मुलांचे पाम लहान असतात, पण त्यांना हट्ट होता एका राजकीय व्यक्तीचा की मला हे लॅपटॉप जे आहेत छोटे, मला आपण काय बोलतो त्याला, टॅब, ते त्यांना द्यायचेच आहेत. तर ज्यावेळी मी त्याची माहिती घेतली ते स्क्रॅप मधले होते. तर मी शिक्षण समिती अध्यक्ष म्हणून मी तो प्रश्न रेज केला की आपण का देतोय हे स्क्रॅप मधले टॅब, हे आपण मुलांना का देतोय, नाही हे द्यायचेच आहे. आणि त्या हट्टापायी जवळपास 25 कोटीचं कॉन्ट्रॅक्ट काढलं गेलं, त्याला माझा पूर्ण विरोध होता. म्हणजे त्यापासून मी बघत होते, कारण मी पदसिद्ध अधिकारी म्हणून सदस्य म्हणून मी गटनेत्यात पण होते, पदसिद्ध सदस्य म्हणून मी स्टँडिंगवर पण होते. तर हे सर्व करत असताना मला असं वाटलं की होऊ नये, हा लोकांचा पैसा आहे आणि अशा पद्धतीने वायफळ. त्याच्यानंतर ते टॅब दिल्यानंतर ते टॅब असणार कुठे, शाळेमध्येच चार्जिंगला. त्याच्यामध्ये सगळा सिलेबस तुम्ही इनबिल्ट केला आणि जर मुलांचं पाठीवरचं दप्तराचं ओझं हा तुम्ही कन्सेप्ट समोर आणला की ते कणा त्याचा वाकला जातो, तुम्ही देऊ नका तर आपण हे टॅब देऊया. पण मुलं अभ्यास कसं करणार, टॅब तर शाळेमध्ये चार्जिंग होतात, त्याचा उपयोग काहीच नव्हता. अशी बरेच कारणे आहेत, असे बरेच विषय आहेत. तर या ठिकाणी भ्रष्टाचार मुक्त मुंबई महानगरपालिका होणं फार गरजेचं आहे. म्हणूनच आम्ही इतके मोठे मोठे निर्णय घेऊन या ठिकाणी कमीत कमी 1000 कोटी यावेळी महानगरपालिकेचे आम्ही वाचवलेत. जेम पोर्टल असेल, इतर सगळ्या गोष्टी असेल, रिफ्लेक्टर पेंट असतील, ते आम्ही वाचवलेत. ते आम्ही सांगितले की तुम्ही मुंबईचे जे सीसी रोड आहे ज्यांना तुम्ही कॉन्ट्रॅक्ट दिले त्याच्यामध्येच तो आयटम असताना आपण वेगळा का काढतोय, पॉटोल्सचे पैसे वाचलेत. असे बरेच जे विषय आहेत ते आम्ही वाचवण्यामध्ये आम्हाला यश आलं. त्यानंतर राणीच्या बागेमध्ये बाजूलाच एक मोठी जागा आहे, त्याच्यावरती पण एक कुठला तरी एक्झॉटिक पार्क करणार होते ही लोक प्रशासनाच्या काळात, ते आम्ही थांबवलं. पीपीपी तत्वावरती 5 शाळा ही लोक सीबीएसई बोर्डाला कोणाला देणार होते त्याचा काही लेखाजोगा नव्हता, तो आम्ही थांबवला. म्हणजे असे बरेच विषय काही प्रशासनाच्या काळात झाले, ते थांबवले. तर अशा पद्धतीने सुशासन आणि भ्रष्टाचार विरहित मुंबई महानगरपालिका, लोकांना अभिप्रेत असलेली मुंबई या ठिकाणी असली पाहिजे, हाच माझा मेन अजेंडा आहे. मुंबईमधल्या मराठी शाळाही कमी होत आहेत, म्हणजे खास करून, तर याकडे आपण कसं बघता आणि पालिकेच्या शाळा अपग्रेड करण्यासाठी काय उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे? कारण त्यावेळी आपण शिक्षण समितीचे अध्यक्ष होता, आता आपण महापौर आहात, अधिक अधिकार आहेत, अधिक गोष्टी आपण प्रखरपणे करू शकता. आता काय वाटतं तुम्हाला की ह्या शाळा थोड्या अपग्रेड झाल्या पाहिजे, यासाठी म्हणून तुमचं काही विजन आहे का? मराठी भाषा मुंबईकरांना, मुंबईत राहणाऱ्या सगळ्यांना, महाराष्ट्रात राहणाऱ्या सर्वांना मराठी भाषा ही आलीच पाहिजे. मराठी भाषाशिवाय इथे दुसरी कुठलीही भाषा, म्हणजे दुसरी त्या भाषेचा सन्मान आहे, पण मराठी भाषा ही आलीच पाहिजे, हा आमचा आग्रहच आहे. ज्युनियर केजी पासून ते शेवटपर्यंत मराठी भाषा ही शाळेच्या अभ्यासक्रमात पण असली पाहिजे, हाही आमचा आग्रह आहे आणि तो असणारच, याबद्दल काही दुजाभावच नाहीये. पण हे सगळं करत असताना मी शिक्षण समिती अध्यक्ष असताना मुंबई पब्लिक स्कूल सुरू केली होती, सेमी इंग्लिश त्या ठिकाणी आणलं होतं. आता मी जाऊन बघते तर सीबीएसई बोर्डाच्या पण शाळा या ठिकाणी आलेल्या आहेत. काळाची गरज, आपण बोलतो ना कालाय तस्मै नमः, काळ हा पुढे जातच राहतो, लोकांची मतं बदलतात. प्रत्येक आई वडिलांना वाटतं, आता अगदी मिडल क्लास असेल किंवा लोअर मिडल क्लास घरातल्या पण आईला किंवा वडिलांना वाटतं की माझ्या मुलाला उद्या भविष्यात जाऊन इंग्लिश सुद्धा बोलता आलं पाहिजे. म्हणून त्यासाठी आपण तोही आग्रह धरलाय की मुंबई पब्लिक स्कूल असेल किंवा सीबीएसई बोर्डाच्या ज्या शाळा असतील त्या होणं पण गरजेचं आहे. कारण पण त्या शाळांमध्ये पण, मग ती आयसीसी बोर्डाची असेल, सीबीएसई असेल, कुठलीही बोर्ड असू दे, पण मराठी भाषा ही आपण सगळीकडे कंपल्सरी ही ठेवलेलीच आहे. पण हे सगळं करत असताना आपल्याला आपल्या मुलांना अपग्रेड म्हणजे इंग्लिश सुद्धा बोलता, लिहिता, वाचता आलं पाहिजे. मोठे झाल्यानंतर व्यवहार ज्ञानामध्ये कुठल्या कॉर्पोरेट कंपनीमध्ये असेल, कुठे असेल, तर इंग्लिशची गरज ही असते. त्यामुळे काळानुसार पालकांनाही वाटतं. मग आता हे सगळं करत असताना मग त्यांना असं वाटतं की पालिकेच्या शाळेत, म्हणून आम्ही पालिकेच्या शाळांना अपग्रेड केले की त्या ठिकाणी आपण काही ठिकाणी आपण मुंबई पब्लिक स्कूल सुरू केलंय, तर काही ठिकाणी आपण सीबीएसई बोर्डाच्या शाळा सुरू केल्यात, जेणेकरून मुलांना, आता आमच्या सीबीएसई बोर्डाच्या मुलांनी जवळपास 90% वरती पर्सेंटेज घेतलेत. 10 मुलांचा सत्कार तर मी माझ्या दालनामध्ये केला. तर या पद्धतीने ही काळाची गरज आहे आणि ती ही आम्ही पुढे पुढे नेतोय. आणि ही संख्या वाढली पाहिजे.
100% आज सीबीएसई बोर्डाच्या ज्या आमच्या पालिकेच्या शाळेत त्याच्यात ऍडमिशन मिळत नाहीये, लोकांच्या रांगा लागल्यात. माझ्या कोट्यामध्ये 25% ऍडमिशन्स आहेत, ते तर मी पटापट साईन करून लोकांना ती पत्र देऊन पण टाकलीत. म्हणजे आता सीबीएसई बोर्ड इतक्या मोठ्या प्रमाणात आमचं आता चालू आहे की लोकांना ऍडमिशन मिळताना मुश्किल होते. तर अशा पद्धतीने आम्ही अपग्रेड करतोय ह्या शाळा चांगल्या पद्धतीने चालवण्यासाठी. पुढचा अतिशय महत्वाचा विषय म्हणजे नालेसफाई, जो तुम्हाला काय वाटतं आता नालेसफाई कुठल्या टप्प्यामध्ये आलेली आहे आणि यावेळी मुंबईकरांना रिलीफ मिळेल का, की यावेळी पुन्हा मुंबई, कारण कसं आहे बघा, पुन्हा मला मुंबईकरांना पण ही गोष्ट सांगायची आहे की आजकाल अनेक ठिकाणी म्हणजे मुंबई असो पुणे असो एकाच दिवशी सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडणं हे अनेक ठिकाणी पुणेकरांनी विटनेस केलेलं आहे, मुंबईकरही करतात. पण अर्थात मुंबई ही समुद्राच्या नजदीक आहे, जवळ आहे. मुंबई चा एक ओव्हरऑल आपण जर आलेख बघितला तर अनेक लो लाईन एरिया आहेत. अशा परिस्थितीमध्ये नालेसफाई आणि उत्तम पद्धतीनं झालेली नालेसफाई प्रचंड महत्वाचा रोल प्ले करते की पाण्याचा निचरा होण्यासाठी. आता हे काम कुठपर्यंत आलेलं आहे आणि मुंबईकरांना तुम्ही काय सांगाल? नालेसफाई, मिठी नदीची पण सफाई, मिठी नदीची सफाई पण तीन झोन मध्ये. मी बऱ्यापैकी नालेसफाई सगळीकडे जाऊन आली. मी जाते, उपमहापौर पण जातात आहे, संपूर्ण नगरसेवक पाहणी करतात आहे. जी पद्धत होती नालेसफाईची ती आता कम्प्लिटली चेंज झालेली आहे. आता जवळपास 60-70% आम्ही पोहोचलो आहोत नालेसफाईला, जे आम्ही 31 मे पर्यंत 80% आम्ही कम्प्लीट करणार आहोत. 80% आता आम्ही करणार आहोत. मॉन्सूनमध्ये 10% आणि आफ्टर मॉन्सून पावसाळ्यानंतर 10%. अशा पद्धतीची नालेसफाई आम्ही पूर्ण 4 कॉर्नर्स आम्ही सगळेच लोकप्रतिनिधी रस्त्यावर उतरले आहोत. त्या ठिकाणी जे प्रशासन आहे त्यांनाही आता कळालेलं आहे की आता आपण कसंही काम करून चालणार नाही. या ठिकाणी लोकप्रतिनिधींचं लक्ष आहे. प्रत्येक ठिकाणी मी निघते, काही ठिकाणी ह्याच्याबरोबर पक्षाचे जे अध्यक्ष आहेत, मग भारतीय जनता पक्ष असेल, शिवसेना पक्ष असेल, त्यांचेही लोक निघतात आहे. पूर्ण मुंबई महानगरपालिकेचे 227 नगरसेवक काम करतात आहे या ठिकाणी. त्यामुळे आता 4.5 वर्षांनी हे जे इलेक्शन झालेले आहे या ठिकाणी नगरसेवक कॉर्पोरेशनमध्ये बसलेले आहे, तर त्यामुळे नालेसफाई ही खरोखर आजच्या तारखेला अतिशय व्यवस्थित चालू आहे. 80% नालेसफाई 31 मे पर्यंत 100% होणार या ठिकाणी मी त्याची तुम्हाला ग्वाही देते. इतक्या जोरदार पद्धतीने काम चालू आहे. फक्त माझी एक नम्र विनंती आहे, एल वॉर्डमध्ये मी नालेसफाई ची पाहणी करत असताना 2 दिवसांनी जे व्हिडिओ आले ज्याच्यात रिक्षा मिळाली, बाईक मिळालेत, भिचाने मिळालेत, तर मुंबईकरांना पण हे आव्हान आहे. बघा, एक लक्षात घ्या, कुठलंही काम या ठिकाणी लोकप्रतिनिधी असतील किंवा प्रशासन असेल, पण त्याच्याबरोबर मुंबईकरांचा पण सहभाग हा तेवढाच गरजेचा आहे. हे युनिटी वर्क आहे. या ठिकाणी ही नैतिक जबाबदारी आमची पण आहे, त्यांची पण आहे, प्रशासनाची आणि मुंबईकरांची पण आहे. तर या पद्धतीने सगळ्या मुंबईकरांनी पण ह्याच्यावर लक्ष दिलं पाहिजे की आपण नाल्यामध्ये काय टाकायला पाहिजे. नालेसफाई तर ही आमची जोरदार पद्धतीने आम्ही करतोय. जवळपास संपूर्ण आता हा माझा 3रा राऊंड आहे नालेसफाईचा, सगळ्यांचाच. म्हणजे आम्ही कंटिन्यू नालेसफाईवरती लक्ष देतोय. मिठी नदीमध्ये माझं 1 फेजची राऊंड झाली, 2 फेजची माझी व्हिजिट बाकी आहे. आणि त्याच्यानंतर आम्ही मग तिकडे काढलेला तो गाळ असेल, तो सुकवून 48 तासानंतर तो डम्पिंगला तिथे टाकणं असेल, इतक्यापर्यंत आम्ही मायन्युटली पूर्ण लक्ष देऊन आहोत या ठिकाणी. मॉन्सूनमध्ये काही ठिकाणी सकल भाग आहे, जसं आता तुम्ही सांगितलं की मुंबईची जी टोपोग्राफी आहे त्याच्यामध्ये आहे सॉसर पद्धतीची, सॉसर सारखी मुंबई आहे, तर काही ठिकाणी सकल भाग आहे. मग तिथे आतापासूनच ऍडिशनल पंप लावणं ते आता आमचं चालू आहे. मी बऱ्याच ठिकाणी गजर बंद असेल किंवा काही ठिकाणी मी आता व्हिजिट दिली तर त्या ठिकाणी पावसामध्ये ते पंप चालू असायचे, आम्ही आत्ताच ते ऍक्टिव्हेट करून घेतले. म्हणजे संपूर्ण नाल्यातून जो कचरा होतो त्याचा निचरा करण्याचं काम पण आम्ही सुरू केलं. म्हणजे अशा पद्धतीने आमचं मुंबईसाठी जोरदार काम चालू आहे. तर पावसाळ्यापूर्वी जितकी आम्हाला व्यवस्था करता येईल ती संपूर्ण व्यवस्था आम्ही या ठिकाणी करतोय. परत नालेसफाई मधला जो भ्रष्टाचार होता तो भाजपच्याच नगरसेवकांनी, तुमच्याच नेत्यांनी उघडकीस आणला. आपण कसं पाहते? आम्ही ते सगळं ते तर आम्ही करतोच आहे. असं खूपच मोठा भ्रष्टाचार आहे या ठिकाणी. आम्ही वारंवार हे सांगत होतो, पण आज मुंबईकरांनी आम्हाला हे इतकं मतांचं चांगलं कौल दिलं. आम्ही गेले कित्येक वर्ष म्हणजे कोविड पासून आम्ही लोकांच्या मध्ये उभे आहोत, लोकांचं काम केलं. मी स्वतः कोविडमध्ये 8,500 लोकांचं चेकअप केलं
कोविडमध्ये कोण कोणाच्या बाजूला त्यावेळी बसत नव्हतं, आम्ही लोकांमध्ये उभे होतो. तर त्यामुळे त्याचंच हे फळ आहे की आज मुंबईकरांनी इतक्या मोठ्या मताधिक्याने 89 नगरसेवक, भारतीय जनता पार्टीचे, शिवसेनेचे जवळपास 131 नगरसेवक त्या ठिकाणी आम्हाला बसवलेले आहे. तर लक्षात घ्या, मुंबईकर हुशार आहेत. विकासाची कामं, डेव्हलपमेंटची कामं, लोकांमधला असलेला त्यांचा लोकप्रतिनिधीचा सहभाग, आणि तुम्ही भ्रष्टाचार जो काढताय तो आता मुंबई प्रत्येक लोकांच्या हातामध्ये मोबाईल आहे. तुम्ही इथे काय बोलताय, काय करताय, ऑन द स्पॉट लोकांना कळतंय. त्यामुळे हा ट्रान्सपरन्सी मोबाईलने अशीही दिलेली आहे आणि हे लोकांपर्यंत कळतंय. तर त्यामुळे नालेसफाईचा भ्रष्टाचार असेल तो त्यावेळी लोकांनी पाहिला. मला असं वाटतं 25 वर्षाच्या त्यांच्या कार्यकाळामध्ये नाल्यातला गाळ जायचा कुठे, खरं कधीच दिसले नाही. आज तुम्ही जर थोडं प्रसार माध्यमांनी पण ही एक व्हिजिट घ्या, मला असं वाटतं, जाऊन बघा नाले किती क्लीन करून ठेवलेत आम्ही. आता जो दिसतोय तो फ्लोटिंग गाळ दिसतोय. जो आतला जो पूर्ण आम्ही काढायचं, मूळ आतला जो रचलेला गाळ होता तो आम्ही काढलाय सगळा, आणि आता जो समजा दिसत असेल तर तो फ्लोटिंग, तोही आम्ही काढतोय. तर त्यामुळे बिफोर मान्सून आम्ही जितकी साफसफाई करता येईल तेवढी आम्ही पूर्ण करतोय. कोस्टल रोडच्या नजदीक सौंदर्यीकरणाचं काम मोठ्या प्रमाणावर चालू आहे. याबद्दल काय सांगाल? त्याचं कसं असणार आहे आणि ते काम संपल्यानंतर कोस्टल रोडच्या सुंदरतेमध्ये अधिक कसा भर पडणार आहे? फार माझा हा आवडीचा तुम्ही प्रश्न घेतला. ग्रीनरीसाठी मला फार आवडते ग्रीनरी करायला, आणि मला ते जी संपूर्ण म्हणजे आपला AQR पण आपल्याला जर कंट्रोल करायचं असेल तर जेवढे ब्रिजच्या खाली ओपन स्पेस झालेले आहेत, मी वारंवार सांगते, मी माझ्या नगरसेवकांना पण मी बोलवते, जे माझ्याकडे येतात माझ्याकडनं ऐकायला बघतात, त्यांना मी बोलते की तुमच्या ब्रिजच्या खाली जर ओपन स्पेस असेल इमिजिएट तिथे ग्रीनरी बेल्ट तयार करा, झाडं लावा भरपूर. आता 5 जूनला जो आपला पर्यावरण दिवस आहे, तर मी आता ते जी आपले प्रवेशद्वार आहेत त्या ठिकाणी असलेली कांदळवन आहेत ती मी डेव्हलप करायला घेते. मग त्या ठिकाणची संपूर्ण जागा साफ करून वेगवेगळ्या पद्धतीची, वेगवेगळ्या जातीची कांदळवनं पण आहेत ती त्या ठिकाणी लावणं असेल, किंवा वेगळी रोपटी असेल ती पावसाळ्यापूर्वी लावून मग ती पावसामध्ये तर येतीलच. तर अशा पद्धतीची हरित मुंबई जितकी सुंदर दिसेल त्याचा प्रयत्न करते. मुंबईमध्ये हरित क्रांती करण्याचा निश्चय आहे तुमचा? 100%. माझा आवडता विषय. मी बोलले ना, मी स्वतः शेतकरी आहे, मला माझा मातीशी खूप लगाव आहे आणि मला आवडतं मातीमध्ये तुम्ही जोपर्यंत हात घालून तिथे काही बियाणं रुजवत नाही तोपर्यंत तुमचं ते मातीशी निगडीत असलेलं प्रेम कसं दिसणार. आणि आपल्याला कुठलीही गोष्ट सुंदर करायची असेल तर आपल्याला मातीशी निगडीत राहावंच लागतं. पाहत रहा जय महाराष्ट्र न्यूज. 100% गाईच्या दुधापासून बनलेलं शुद्ध सोनेरी आणि दाणेदार गोवर्धन तूप गर्वाने गोवर्धन. सादर आहे ग्रीन गोल्ड सीड्सचे सोयाबीन वाण गोल्ड 3344. 4 दाण्याच्या शेंगा असलेले सर्वाधिक उत्पादन देणारे भारतातील सर्वश्रेष्ठ सोयाबीन वाण गोल्ड 3344. आरोग्य हा अतिशय महत्वाचा विषय. जसा पाऊस सुरू होतो तर आरोग्या संदर्भातल्या समस्या देखील डोकं वर काढत असतात. केईएम आपल्या पद्धतीनं काम करते, पण केईएम सारखी अधिक अशी हॉस्पिटल्स निर्माण कधी होतील आणि मुंबईकरांसाठी अधिक पर्याय कसे उपलब्ध होतील यासाठी तुमचं काही विजन आहे? नाही, सुरुवातीला जे आहेत हॉस्पिटल्स त्याला आम्ही डेव्हलप करायचं काम करतो. त्याला सुद्धा अपग्रेडेशनची अतिशय आवश्यकता आहे. केईएमला देखील आवश्यकता आहे. 5-6 सेंटरचं मी स्वतः ओपनिंग करून आलेली आहेत या 2 महिन्यामध्ये. त्यानंतर 0 प्रिस्क्रिप्शन त्याच्यावरती आमचा जास्त भर आहे. कुपर हॉस्पिटलमध्ये मी सरप्राईज व्हिजिट दिली होती, मला पाहायचं होतं तिकडचं कामकाज. तर त्या ठिकाणी बाकी सगळं ठीक आहे, पण माझं म्हणणं तेच होतं तिकडच्या आरोग्य अधिकाऱ्याला की या पेशंटला आपण औषध आणण्यासाठी तरी का बाहेर पाठवतोय, आपल्याकडे औषधं येतात ती आपण काय ना पुरवठा देत नाहीये. तर अशा पद्धतीने पूर्ण आमचं काम चालू आहे हॉस्पिटलवरती. लोकांना चांगली सेवा मिळायला पाहिजे. अंडर वन रूफ सगळ्या गोष्टी. अंडर वन रूफ. त्या ठिकाणी आयुष्यमान भारत, आदरणीय मोदीजींनी आयुष्यमान भारत ही योजना आणली आहे, त्या माध्यमातून 5 लाखाचं त्यांना विमा, आरोग्याचा विमा आपण त्या ठिकाणी देतोय. जास्तीत जास्त हॉस्पिटल त्याच्यामध्ये कसे इन्व्हॉल्व करता येईल त्याच्यामध्ये आपलं लक्ष आहे संपूर्ण. तर आरोग्याच्या बाबतीत आम्ही फार सतर्क आहोत. आमची जे आरोग्य समितीचे अध्यक्ष आहेत हरीश भादिरगे, तेही खूप काम करतात आहे.
त्यामुळे आम्ही सगळेच KEM हॉस्पिटल असेल, सायन हॉस्पिटल असेल, सगळ्या हॉस्पिटलला आम्ही जाऊन व्हिजिट करतोय आणि त्या पद्धतीची आणि कंटिन्यू माझ्या दालनामध्ये त्याच्या रिव्ह्यू मीटिंग पण होतात आहे की लोकांना काय अपेक्षित आहे, काय त्यांना दिलं पाहिजे, अशा पद्धतीची सेवा मिळते का, इमिजिएट डॉक्टरांची तिथे पूर्ण हे निगराणी आहे का, बाकीच्या इतर व्यवस्था कशा आहेत, महिलांचे बाथरूम पण आम्ही जाऊन बघतोय की महिलांना तीही व्यवस्था मिळते का, इतक्यापर्यंत आम्ही संपूर्ण मायन्युटली काम करतोय. BMC म्हणजे आशियातली सगळ्यात रिचेस्ट, सगळ्यात श्रीमंत महानगरपालिका ही अशी कायम म्हटली जाते. ही महानगरपालिका मुंबईकरांशी सुसंवाद साधण्यामध्ये थोडी कमी पडतेय का असं वाटतं तुम्हाला? नाही, मी जवळपास मला 100 दिवस झालेत, 650 लेटर्स त्याची उत्तर आणि त्यांची कामं मी केली आहेत. अजून 2-3 हजार लेटर्स माझ्या टेबलवरती आहेत. मी महापौर झाल्यानंतर कमीत कमी रोज दिवसाला 100-150 लोक मला भेटायला येतात आहे. सगळ्यांना मी तिथे सांगून ठेवलंय, हे दरवाजे ओपन असतील, इथे अपॉइंटमेंटची गरज नाही, डायरेक्ट मुंबईकर आतमध्ये येणार. आणि प्रत्येकाला मी सांगितलंय की तुम्ही कुठलाही इन्फ्लुएन्स घ्यायचा नाही माझ्याकडे यायला. मी आहे तिथे आणि मी जवळपास 8-8, 9-9 तास काम करते. मी 10 वाजता गेले की मला रात्रीचे 9-10 वाजतात BMC मधून बाहेर पडायला. त्यामुळे लोकांशी संवाद चांगला चालू आहे. लोक सगळी, प्रत्येक जण, छोटी मोठी प्रत्येकाची कामं घेऊन माझ्याकडे येतात आहे, पत्र देतात आहे. पत्राचं निराकरण ऑन द स्पॉट माझं जर फोनवर होत असेल तर मी त्या पद्धतीने करते, जर मला पत्र देऊन करायचं असेल तर मी त्या पद्धतीने करते. पण सगळ्यांचं तिथल्या तिथे मी निराकरण करते. मीच नाही तर त्या ठिकाणी असलेले सगळे कमिटीचे अध्यक्ष असतील, डेप्युटी मेयर असतील, सर्वच जण आपापल्या परीने काम करतात आहे. गटनेते असतील तेही काम करतात आहे. आणि दुसरं म्हणजे संवाद, आमच्या राजकीय भाषेत जर असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही की आम्हाला बोलावं लागतंच. राजकारणामध्ये जो थांबला तो संपला. त्यामुळे संवाद हा आम्ही थांबवू शकत नाही. आणि मुळात माझा स्वभाव बोलका आहे, त्यामुळे मी जिथेही जाते ते मी बोलायला स्टार्ट करते. मी अशी रस्त्यावर उतरली तरी मी बोलवते, काय झालं, काय इथे तुम्हाला त्रास आहे. तो हा माझा एक बोलका स्वभाव असल्यामुळे मी कायम मुंबईकरांशी संवाद करत असे. तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मी बोलते की मुंबईकरांनी माझ्याबरोबर कायम संवाद करावा. मला असं वाटतं या माध्यमातून देखील हा थेट संवाद होतोय, हो. ज्याच्यामध्ये मुंबईकरांच्याच मनातले प्रश्न आहेत, ज्यांची उत्तरं तुमच्याकडून घेण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. पुढचा प्रश्न घोटाळ्याचाच आहे की जन्म प्रमाणपत्र घोटाळा. म्हणजे एकूण जवळपास 87,000 प्रमाणपत्र ही दिली गेली आणि आतापर्यंत 10,244 जन्म प्रमाणपत्र जे आहेत विना कागदपत्र दिल्याचं आढळून आलेलं आहे. याबद्दल आपण काय सांगाल? खूप मोठा हा जन्म प्रमाणपत्र घोटाळा, ईशान्य मुंबईचे माजी खासदार किरीटभाई सोमय्या यांनी एवढा मोठा घोटाळा हा प्रशासनाच्या समोर घेऊन आलेत. कालच्याच माझ्या मीटिंगमध्ये खुद्द ॲडिशनल कमिशनर विपिन शर्माजींनी मान्य केलं की 10,244 या ठिकाणी जन्म प्रमाणपत्र त्यांनी रद्द केलेत, 0 डॉक्युमेंट्स या त्याच्यावरती. अजून जे जवळपास 75,000 बॅलन्स राहिले त्याच्यावरती काम चालू आहे. तर हा फार मोठा घोटाळा आहे आणि त्या बाबतीत आम्ही जवळपास 3 MOH ला निलंबित पण केलेलं आहे. हा के मध्ये, एल वॉर्डमध्ये आणि एम ईस्टमध्ये, वेस्टमध्ये हा जास्त झालेला दिसला आम्हाला. बऱ्यापैकी काही जे घोटाळेबाज किंवा ज्यांना अशा पद्धतीचं खोटं प्रमाणपत्र तयार करायचं असेल जन्माचं, तर 2 पोर्टलवरती ते स्वतःचं नाव टाकतात. ह्या पोर्टलवरती त्यांचं नाव असतं. नंतर त्यांना 2024 नंतर जे CRS पोर्टल आपण सुरू केलं त्याच्यामध्ये मग त्यांनी सांगतात की आमच्या नावामध्ये काहीतरी चुकीचं तुम्ही आडनाव घातलेलं आहे, त्याचं ऍप्लिकेशन देऊन त्या पोर्टलवर पण करतात. पण त्यांना एकावेळी आपले 2 जन्म प्रमाणपत्र चालवायचे असतात आणि ह्याच्यामध्ये MOH ची भूमिका फार मोठी असते. मग त्यावेळी आधीच्या पोर्टलचं जे जन्म प्रमाणपत्र रद्द केलं जात नाही आणि इथलं नवीन पण बनतं. असे जवळपास आम्ही 87,000 जन्म प्रमाणपत्र आम्ही प्रशासनाच्या निदर्शनास आणले, जे प्रशासनाने पण मान्य केले. आणि आता कालच्या मीटिंगमध्ये 10,244 रद्द सुद्धा झाले. पुढचे बाकीचे पण होते. नाही, पण घोटाळे काय स्केलवर होतात ह्याचं मला वाटतं हे मूर्तिमंत उदाहरणच आहे की अशा पद्धतीनं खूप मोठा मुंबईला हा जो विळखा बसलाय ना या सगळ्या समस्यांचा. SIT पण देवेंद्रजींनी याच्यावरती बसवलेली आहे या एवढ्या मोठ्या घोटाळ्यावरती. तर त्यामुळे आता मी तेच सांगते की जे आतापर्यंत ऍडमिनिस्ट्रेशनला वाटलं होतं तसं काय आता राहिलेलं नाहीये.
आता इथे भारतीय जनता पार्टी शिवसेनेची सत्ता आलेली आहे आणि अतिशय ट्रान्सपरन्सी, मी तुम्हाला वारंवार माझ्या मगापासून स्पीचमध्ये बोलते की भ्रष्टाचार विरहित आणि सुशासन असं आम्ही पूर्ण ह्या ठिकाणी कारभार चालवतोय. आम्ही मेयरला मुंबईच्या BST बसमध्येही पाहिलं, हो, धक्काही खाताना पाहिलं, रेल्वेमध्ये चढतानाही पाहिलं. तर हा अनुभव कसा होता की लोकांनी कसं रिसीव्ह केलं मुंबईच्या मेयरला? मी मिडल क्लास घरातली आहे, माझं माहेर चेंबूरला, आणि त्यामुळे मी आयुष्यभर बसचा प्रवास केला, मी आयुष्यभर ट्रेनचा प्रवास केला. तर त्यामुळे आता महापौर झाल्यावरती ही जी मला गाडी मिळाली आहे, ही प्रशासनाने दिलेली गाडी, माझ्याकडे पण माझी गाडी आहे, पण ही काय माझी पहिली वेळ नाहीये. तर त्यामुळे बसमधल्या लोकांचं आयुष्य काय असतं ते मी जगले. ट्रेनमधल्या लोकलमध्ये महिला कशा प्रवास करतात किंवा पुरुषही आपले बांधव तेही कसा प्रवास करतात तेही मी जगले. तर त्यामुळे उलट मला ट्रेनमध्ये गेल्यावरती मला ते माझे दिवस आठवले की अरे माझा हा प्रवास होता, हा आता या पदामुळे असेल किंवा काय असेल तो एकदम थांबला. पण खूप छान वाटलं. AC लोकल दिलेली आहे, AC असेल किंवा मेट्रो असेल, MMRDची, तर हे 1 विंडो केलेले आहे, त्याची तिकीटही वाढवलेली नाहीये. नेहमी मी बोलते की जितकी कनेक्टिव्हिटी असेल तेवढे कम्युटर्स वाढतात आणि जेवढे कम्युटर्स वाढले तेवढं कम्युनिकेशन वाढतं. त्यामुळे प्रवासी चारी बाजूने एकत्र भेटले तर तेवढा संवाद वाढतो, जो तुम्ही मगाशी मुद्दा केला. त्यामुळे संवाद वाढण्याचं सुद्धा हे एक चांगलं कारण आहे. पण एक आहे की खरोखर जितका सुखकर होईल तेवढा मुंबईकरांना प्रवास या ठिकाणी येणाऱ्या काळात मिळणार आहे. सगळेच मला वाटतं लोकल AC होणार आहेत सगळे, आणि चांगला सुखद आणि आरामदायी प्रवास हा मुंबईकरांसाठी होणार. BSTच्या रिवॅम्पसाठी काय प्रयत्न करता येतील असं वाटतं? BSTच्या बाबतीत जर तुम्ही सांगितलं तर हे मी मान्य करेल या ठिकाणी की BST ही फार तोट्यामध्ये जाते आमची. BSTला हवे तेवढा नफा मिळत नसल्यामुळे BST मध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची किंवा त्यांचा भत्ता असेल किंवा ग्रॅज्युइटी असेल ती सुद्धा आज आम्हाला देता येत नाहीये. आमच्या ज्या चेअरमॅन आहेत तृष्णा विश्वासराव, ह्या वारंवार ह्या मुद्द्यावरती बोलत असतात. आपण जवळपास 1000 कोटी किंवा मला वाटतं आत्ताच रिसेंटली एका मीटिंगमध्ये अजून 200 कोटी वाढवण्याचं ठरलं होतं, ते आपण त्यांना दिलेले आहेत, पण तरीही सुद्धा ते कमी पडतात आहे. तर BSTचा रेव्हेन्यू कसा वाढेल याकडे आता आपल्याला लक्ष द्यावं लागेल. BST आगार, त्याच्या जागा खूप मोठ्या आहेत, त्या ठिकाणी काही डेव्हलप करता येईल का की ज्याच्यामुळे BSTला रेव्हेन्यू जनरेट होईल, अशा वेगवेगळ्या कल्पकता या ठिकाणी मांडाव्या लागणार. जसं मी तुम्हाला ऑक्ट्राय नाक्याचं सांगितलं की जे ऑक्ट्राय नाके आता पडलेले आहेत ते आता तयार होणार आणि त्या ठिकाणी रेव्हेन्यू जनरेट होणार आणि सुंदर पण दिसणार. अशाच पद्धतीने BST साठी पण आपल्याला येणाऱ्या काळात उपाययोजना कराव्या लागतील. घाटकोपरचा जो प्रकल्प आहे पाण्याचा, तर त्यासाठी देखील आपण म्हणजे पाणी हा ओव्हरऑल मुंबईकरांसाठी महत्वाचाच विषय आहे. आजही आपण बघतोय की पाण्याची जी संचय आहे तो अजून वाढलेला नाहीये, त्यामुळे पाणी कपात वगैरे ह्या सगळ्या गोष्टींना मुंबईकरांना सामोरं जावं लागतं. यावेळेचा उन्हाळाही फार तीव्र होता, ती देखील एक महत्वाची बाब होती. मुंबईकरांना सुखद पाणी पुरवठा मिळेल यासाठी येत्या काळामध्ये अशा काय उपाययोजना किंवा आधी प्रिकॉशनरी मेजर्स ज्याला म्हणतो त्या काय घेता येऊ शकतात असं तुम्हाला वाटतं? आणि घाटकोपरमध्ये जो पाण्याच्या प्रकल्पाला आपण मान्यता दिली आहे त्याबद्दल नक्कीच जाणून घ्यायला आवडेल. एकतर मुंबईकरांसाठी दिलासा देण्यासाठी आपण गारगाई आणि पिंजाळ प्रकल्प आपण ती घेऊन आलो आणि ते माझ्या सभागृहामध्ये त्याला मंजुरी पण मिळाली. त्यामुळे ते आता काम आपलं सुरू झालेलं आहे. आणि पाण्याचा प्रश्न तर आहेच. आता तर जो आपण बघतोय पाऊस पण आता उशिरा पडणार आहे आणि पाण्याचा जो तुटवडा आपल्या मुंबईकरांना भासू नये म्हणून आपण ते आव्हान पण केलंय. 10% पाणी कपात पण आपण केलेली आहे. तर येणाऱ्या काळात हे सगळं भासू नये म्हणून आपण गारगाई आणि पिंजाळ सारखा प्रकल्प या ठिकाणी आणलेला आहे. घाटकोपरमध्ये घाटकोपर पश्चिमचे आमदार राम कदमजी यांचंही त्याच्यामध्ये खूप मोठं काम आहे. तर त्या ठिकाणी ज्या मोठमोठ्या रिझर्वायर्स आहेत त्या आम्ही बांधल्यात. त्या ठिकाणी बांधून झाल्यानंतर त्या ठिकाणी जवळपास 1,00,000 MLD पाणी आम्ही त्या ठिकाणी वाढवून जवळपास 4 वॉर्ड त्याच्यामध्ये आम्ही कव्हर केले. मग त्याच्यामध्ये 130 वॉर्ड घाटकोपर ईस्ट विधानसभेचा आणि घाटकोपर वेस्ट विधानसभेचे सगळेच वॉर्ड त्या ठिकाणी आम्ही जोडले गेले त्याला. त्यामुळे हा जो प्रोजेक्ट म्हणजे जितकं जास्त आम्ही कनेक्ट जे ज्या रिझर्वायर्स आहेत, आता घाटकोपर वेस्टमध्ये मी नगरसेविका होती 2012ला, त्यावेळी हा एक प्रोजेक्ट तयार करायला घेतला होता जो भांडुपला होता.
तर हे ब्रिटिश काळाच्या वेळेचे सगळे प्रोजेक्ट असल्यामुळे त्याचे जे डोअर्स होते ते संपूर्ण खराब झाले होते. त्यावेळी थोडासा 2 वर्ष घाटकोपर वासियांना त्रास झाला. म्हणूनच सायमल्टेनियसली आम्ही ही रिझर्व्हायरची टाकी बांधायला घेतली, ज्याच्यामध्ये आमदार राम कदम यांचा खूप मोठा पुढाकार आहे आणि त्या माध्यमातून आपण ती बांधून आता घाटकोपर लोकांना रिलीफ मिळते. पण असं नको माझं स्टेटमेंट झालं की पूर्ण, कारण आपण 10% पाणी कपात केलं, खरं. पण ते आपण पावसाळ्याच्या तोंडावरती करतो. ती आपण नेहमीच आपलं असतं, जेणेकरून लोकांनी पाण्याचा जो साठा आहे आणि वापर आहे तो कमीत कमी जरा करावा, गरजेपुरताच करावा. वायफळ पाणी खर्च करू नये किंवा ते वाहत सोडून येणं वगैरे अशा पद्धतीचे आपण आवाहन करून मुंबईकरांना सूचना देत असतो. तर लवकरच पाऊस पडेल आणि मुंबईकरांना त्याच्यातून रिलीफ मिळेल. सुखद अनुभव मिळेल. बरं, महापौर होण्याच्या आधीचं आयुष्य आणि महापौर झाल्यानंतरचं आयुष्य कसं बदललं? मी नगरसेविका म्हणून काम करत होते, शिक्षण समिती पण राहिले, पण महापौर झाल्यानंतर पूर्ण 360 डिग्री लाईफ चेंज झालंय संपूर्ण. महापौर हे फार जबाबदारीचं पद आहे, फार अभिमानाचं पद आहे माझ्यासाठी, फार माझ्या कुटुंबासाठी पूर्ण अभिमानाची गोष्ट आहे. आदरणीय देवेंद्रजींनी मला इथे बसवलेलं आहे. पण महापौर हे पद त्याचबरोबर त्याच ठिकाणी लगेच ती जाणीव मला झाली की सोपं नाहीये काम करणं. खूप कष्ट आहे त्याच्या मागे, खूप मेहनत आहे. 24 तास पण कमी पडतील मला, पूर्ण दिवस कमी पडेल इतकं, कारण मुंबईमध्ये प्रत्येक वेळा अलर्ट राहावं लागतं, मुंबईकरांच्या सूचना ऐकाव्या लागतात. कधी कुठे अचानक झालेलं डिझास्टर असतील त्या ठिकाणी पोहोचावं लागतं. प्रत्येक ठिकाणी आपल्याला पाहणी दौरे करावे लागतात. मुंबईकरांचा आवाज हा कंटिन्यू ऐकावा लागतो, त्याचबरोबर नगरसेवकांचाही ऐकावं लागतं. सायमल्टेनियसली माझा वॉर्डही मला सांभाळावा लागतो. असे संपूर्ण खूप आयुष्य म्हणजे बदलून गेलंय. खूप काम आहे, खूप कष्ट आहेत त्याच्यामध्ये. तुम्ही खिलाडू वृत्तीचे आहात, स्पोर्ट्समन आहात असं आम्ही ऐकून आहोत. तर ह्या सगळ्यातून खो देऊन घरच्यांना वेळ देता का? खो देता येतो का? आता जमतंय? मी खेळाडू असल्यामुळेच मला वाटतं, मला सगळे विचारतात अरे तुम्ही फ्रेश का वाटता, तर त्याचं उत्तर तेच आहे की मी खेळाडू आहे. खूप मला स्पोर्टी राहायला आवडतं, खूप प्रेशर घेणं मला जमत नाही. मला असं वाटतं ठीक आहे ना, हे आलंय आता, हे करायचंच आहे मला, त्याला मला काही चॉईस नाही, मग मी करतेच ते जाऊन, ती थांबत नाही मी. तर कदाचित ते खेळाडू प्रवृत्ती असल्यामुळे आणि खो हा जिथे हवा तिथे द्यावा पण लागतो, ते सुद्धा करावंच लागतं. पण छान आहे, सुंदर आहे हे. मला इतकंच कळतंय की मी माझ्या मुंबईकरांसाठी सेवा करते, त्यांच्यासाठी धावते. खूप मला चांगलंही ऐकायला मिळतं ट्रोलमध्ये, खूप मला बडबडतात पण ते पण मी हसण्यावरती घेते, कारण मी खेळाडू आहे. मला सगळंच आता सहन करायची ताकद देवाने दिलेली आहे. तर त्यामुळे मी असं म्हणते की जर मला कोण क्रिटिसाइज करत असेल तर मला प्रोत्साहन मिळते की चला मला हे सूचना मिळाल्या तर मला हे काम करायला पाहिजे. त्यामुळे प्रत्येक गोष्ट मी मुंबईकरांची असेल किंवा कोणी, लहान असू दे, मोठा असू दे, छोटा असू दे, सगळ्यांचं मी ऐकून घेते. काय असेल ते म्हटलं हो मी करून देते तुम्हाला, पण मी शक्यतो जितकं होईल तेवढं काम करण्याचा प्रयत्न करते. त्याच्या मागे ही खेळाडूच माझ्या लहानपणापासून जी मी धावली आहे मैदानावरती, जे मी खो खो खेळली आहे स्टेट लेवल पर्यंत, कदाचित ते असेल बाळकडू. पण कसं असतं की जेव्हा आपण एखाद्या महत्वाच्या पदावर बसतो, अनेक आयबॉल्स आपल्याकडे अट्रॅक्ट होत असतात, वेगवेगळ्या, म्हणजे माध्यमकर्मी असतील, सामान्य जनता असेल, पक्षातली लोक असतील, पक्षाच्या बाहेरची लोक असतील, विरोधक असतील. तर ह्या सगळ्यांचं आपल्याकडे लक्ष असतं. असं असताना, काम करत असताना अनेकदा क्रिटिसाइज केलं जातं, ट्रोलिंगही होतं सोशल मीडियावर. तर त्या ट्रोलर्सना काय सांगाल? नाही, कसं आहे, मुंबईकर माझे आहेत सगळे, ते मला चांगलेही बोलतील, वाईटही बोलतील, तो त्यांचा अधिकार आहे. त्यांनी मला जे काही सूचना देतात ते मी ऐकून घेते. जर माझ्याकडून ते झालं नसेल तर ते मी करते की ठीक आहे ना, ह्यांनी मला सुचवलंय तर ते मला करणं भाग आहे. मी बऱ्यापैकी काही लोकांना ऑन द स्पॉट उत्तर पण देते. जर मी एखादा मेसेज, मला वेळ मिळाला, मी गाडीत असेल तर मी वाचते, तर ठीक आहे आपल्याला ह्यानं उत्तर, म्हणजे त्या ठिकाणी हो मी तुमचं काम करून देते असं मी ऑन द स्पॉट पण बोलते. तर हरकत नाही. आपल्याला प्रत्येक क्षेत्रामध्ये काम करत असताना प्लस मायनस सगळ्या गोष्टींना सामना देत असतं. मला असं वाटतं काय फक्त राजकीय फील्ड नसेल, सामाजिक नाही, कॉर्पोरेट असू दे, सगळ्या ठिकाणी आपल्याला प्रत्येक गोष्टीला फेस करावं लागतं. मग काय फक्त महिलांनाच नाही, पुरुषांनाही फेस करावं लागतं. तर या ठिकाणी
चांगले सजेशन असतील तेही घेते, सूचना असतील त्याही घेते, कारण माझे मुंबईकर आहेत त्या मला सूचना देतात आहे. आणि भारतीय जनता पक्षाचा असाही एजेंडा आहे की आवाज मुंबईकरांचा, संकल्प भाजपाचा. त्यामुळे आम्ही मुंबईकरांच्या संकल्पने मधून तयार केलेली मुंबई आम्ही मुंबईकरांना देतोय. तर त्यामुळे आम्हाला हे काम करायला आवडेल, मुंबईकरांच्या सूचना पण घ्यायला आवडेल. त्यामुळे मुंबईकर ह्या सूचना करतच असतात. हा, त्यांना मुंबईला अपग्रेड होताना पाहायचं आहे. आणि आता बऱ्याच काळानंतर जेव्हा भाजपची सत्ता आहे, भाजपची केंद्रात सत्ता आहे, राज्यात सत्ता आहे आणि आता महानगरपालिकेमध्ये आहे, त्यामुळे एक अपेक्षा आहे की जे गेल्या काही वर्षांमध्ये होऊ शकलेलं नाहीये ते आता पूर्ण सत्ता तुमची असल्यामुळे कदाचित त्या काही गोष्टी आहेत त्या मार्गी लागू शकतील. अगदी जाता जाता मुंबईकरांना काय संदेश द्याल? कारण आपण आता मुलाखतीच्या उत्तरार्धात आलोय आणि पाऊस अगदी तोंडावर आलेला आहे. तुम्ही सांगताय अनेक कामं ही पाईपलाईन मध्ये आहेत, चालू आहेत. सर्व कामं चालू आहेत. आमची सीसी रोडची कामं घेतलेली आहेत, नाले सफाई घेतलेली आहेत. मुंबईकरांना त्रास होऊ नये यासाठी आम्ही पूर्ण सज्ज आहोत. मुंबईकरांचे आम्ही सेवेकरी आहोत. मुंबईकरांसाठीच आम्ही इथे उतरलेलो आहोत. त्यांच्यासाठी काम करण्यासाठी मी या ठिकाणी बसलेली आहे. तर त्यामुळे मुंबईकरांना मी या माध्यमातून सांगेल की आम्ही तयार आहोत, प्रशासन तयार आहेत. मुंबईकरांनी सुद्धा ह्याच्यामध्ये आम्हाला हाताला हात देऊन, आमच्या हाताला बळ देऊन, मुंबईकरांनी पण आम्ही कुठे चुकत असेल तरी आम्हाला सांगा, आमचं काम झालं असेल तरी आमची प्रशंसा पण करा, तेही आम्हाला आवडेल ऐकायला. खरंय, तर कारण त्यामुळे मला असं वाटतं जेव्हा आपण ती आपल्या समस्या एक शाबासकीची थाप मिळाली की अजून ताकद येते पुढचं काम करायला. खरंय. जी चांगली कामं होतात त्यांच्याबद्दल आम्ही मीडिया देखील चांगलं जे झालेलं असतं ते चांगलं नक्कीच आवर्जून सांगतो. Yes. आणि जिथं आवश्यकता आहे प्रशासनाचं लक्ष वेधण्याची, जिथं महापौरांचं लक्ष वेधण्याची आवश्यकता आहे तिथं तेही वेधणाऱ्या अशा बातम्या देखील दाखवतो, कारण त्याच्याने कल्याण हे मुंबईकरांचंच होत असतं. आज तुम्ही इथं आलात, नक्कीच मुंबईकरांच्या तुमच्याकडून अनेक अपेक्षा आहेत. पावसाळा तोंडावर आहे, त्यामुळे यावेळी कसा परफॉर्मन्स असणार आहे याकडेही देखील सगळ्यांचंच लक्ष लागणार आहे. तुम्हाला पुढच्या तुमच्या वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा. आणि खरं तर मुंबईकरांना आवर्जून सांगायचंय की पावसाळा आपल्याकडे बऱ्याचदा एकाच दिवशी भरपूर पाऊस पडतो, अशासाठी म्हणून यंत्रणा सज्ज करण्यासाठी म्हणून मला असं वाटतं की ते तुम्ही प्रयत्न करताय असं आज महापौरांनी देखील आपल्या या इंटरव्ह्यूमध्ये सांगितलेलं. आज एन्काउंटरमध्ये येऊन कसं वाटलं? नक्कीच जाता जाता छान वाटलं तुमच्याशी संवाद करत असताना. आणि हे एक माध्यम असतं, जय महाराष्ट्र चॅनल, त्यांचं मी खूप धन्यवाद करते. अगदी थोडा निवांत वेळ तुमच्याशी चर्चा करण्यासाठी मला या ठिकाणी मिळाला. आणि मुंबईसाठी जे काही संवाद होते, जी काही विचारांची देवाणघेवाण होती या माध्यमातून झाली. मलाही मुक्तपणे मुंबईकरांसाठी बोलायला हा एक चांगला चान्स तुम्ही दिला, त्याबद्दल मी खूप खूप धन्यवाद करते तुमचे. खूप खूप धन्यवाद. तुम्ही इथं आलात आणि तुम्ही मुंबईमध्ये हरित क्रांती करणार आहात असं तुम्ही म्हणताय, तर त्यासाठी देखील अनेक शुभेच्छा. कारण मुंबईमध्ये ऑक्सिजन झोन जर अशी तयार झाली तर नक्कीच मुंबईकरांसाठी देखील तो आल्हाददायक असा अनुभव असणार आहे आणि मुंबईसाठी म्हणून एक चांगली उत्तम देणगी देखील ही असेल. आज तुम्ही इथं आलात आणि आम्हाला वेळ दिलात त्याबद्दल अनेक धन्यवाद. एन्काउंटरमध्ये आता वेळ झालेली इथेच थांबायची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त जय महाराष्ट्र.